नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव सांगळे कंबाईन विजनच्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला हा संवाद बऱ्याच दिवसातून होतोय. आज या ठिकाणी खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर येतोय. त्याचं कारण असं की ट्रेनिंग शेड्यूल थोडंसं बिझी असल्या कारणाने आपला परिचय आपलं इंटरॅक्शन होऊ शकलं नाही. परंतु ठीक आहे, आज एका कारणाने तुमच्या समोर मला येता येतंय, याचा मला आनंद वाटतोय. मित्रांनो, येणाऱ्या 25 ऑक्टोबरची 25 ऑक्टोबरची जी आपली गट क ची पूर्व परीक्षा आहे, ही जी पूर्व परीक्षा थोडीशी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे एक आपण ज्याला म्हणतो की पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याचं कारण असं की तलाठी हे पद सध्या गट क मध्ये म्हणजे एमपीएससी कडे वर्ग झालंय. पहिलं टीसीएस वगैरे ह्या कंपन्या ती परीक्षा घ्यायच्या. बऱ्याच जणांचं तलाठी व्हायचं स्वप्न असायचं, परंतु पॅटर्न वेगळा असल्या कारणानं त्यांना ते काय होता येत नव्हतं, कारण की मुलं बरेचसे एमपीएससी करता आणि डायरेक्ट तिकडे तलाठीमध्ये शिफ्ट होणं त्यांना अवघड जायचं. तर आता तुमच्या सगळ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे की तलाठी ही परीक्षा एमपीएससी कंडक्ट करणार आहे. त्याच्यानंतर एमएआरटीओ आहे आणि आपली लिपिक जे आपलं नॉर्मल परीक्षा होत्या त्या या सगळ्या परीक्षांसाठी जी पूर्व परीक्षा असणार आहे ती एकच असणार आहे. ठीक आहे, आणि ती पूर्व परीक्षा आपली 25 ऑक्टोबरला आहे. आता ह्या 25 ऑक्टोबरच्या परीक्षेला समोर ठेवून तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे. अभ्यास कसा करायचा, काय करायचा, हे आपलं कंबाईन विजनचं टेलिग्राम चॅनल सगळ्यांना माहिती आहे. आपण तिथं वारंवार गाईड करत असतो. त्या ठिकाणी माझा आयडी पण आहे. तुम्ही आयडी वरती मला प्रश्न करून तुमच्या काही जे काही समस्या असतील ते विचारू शकता. ठीक आहे, तरी मी आयडी तुम्हाला शेवट व्हिडिओमध्ये आयडी देणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो, की कशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये आपल्या ह्या टेस्ट सिरीजचा आजचा खऱ्या व्हिडिओचा मी तुम्हाला एक जो आपला मोटिव्ह आहे तो सांगून देतो की एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026 साठी आपण क्वालिफाईड टेस्ट सिरीज 2.0 लॉन्च केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते की सर आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी तुमचं कंबाईन विजनचा एखादा प्रोग्राम पाहिजे, जेणेकरून एक चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्ग दिसेल. आणि आपली जी या ठिकाणी ही जी सराव परीक्षा घेणार आहे आपण, म्हणजे जी टेस्ट सिरीज घेणार आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत जोडले जाणार आहे. आता ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होईल. ठीक आहे, तर आपण जे पेपर घेणार आहोत त्याचा गट पूर्व परीक्षेला कसा फायदा होणार आणि तुम्हाला 60+ मार्क कसे मिळवता येतील. बघा मित्रांनो, हे थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मला तुमच्यासोबत या व्हिडिओमधून काय शेअर करायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे, थोडस आपण इन जनरल मध्ये मी तुम्हाला सांगतो की 2-3 मार्कने पूर्व परीक्षा जाते तुमची. किती मार्कने? 2 ते 3 मार्कने पूर्व परीक्षा जाते. त्याच्यानंतर परीक्षा हॉलमध्ये काय होतं, घाबरल्यासारखं होतं. परीक्षा हॉलमध्ये घाबरल्यासारखं होतं, इथं तुमचा पूर्ण माइंडसेट निगेटिव्ह होतो. त्यानंतर तिसरी जी चूक असते ती म्हणजे गोळे करताना चुकणे. हे 4 पद्धतीचे गोळे असतात. ते गोळे करताना त्याचं उत्तर 1 असतं, परंतु तुम्ही चुकून घाईगडबडीत 2 करून देता. मग अशा पद्धतीने तुमची पेपर हँडलिंग सुद्धा त्या ठिकाणी पुअर पेपर हँडलिंग आहे असं दिसतं. म्हणजे विद्यार्थ्यांचे हे 2-3 मार्क म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सिली मिस्टेक असतात. त्यानंतर उथळ वाचणे, उथळ रिडिंग, सुपरफिशियल रिडिंग ज्याला आपण म्हणतो की तुम्ही वर वाचता, फक्त तुम्ही डीप मध्ये जाऊन अनालिसिस करत नाही. मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कंबाईन विजनची 2025 ला जी घेतलेली टेस्ट सिरीज आहे आपण, जी आपली पहिली होती, जे आपले पेपर होते सराव पेपर, त्या पेपरमध्ये तुम्हाला मी आज एकाच पेपरचं अनालिसिस करू शकलो. म्हणजे आपल्या पेपरचं, आपली जी टेस्ट क्रमांक 6 आहे तिचं, आणि आपला जो कंबाईनचा पेपर आहे ग्रुप सी चा, कंबाईन ग्रुप सी 2025 चा पेपर, जो की जानेवारी मध्ये झाला होता 2026 ला, त्या पेपरला मी कम्पेअर केलं आपल्या एका पेपर सोबत, टेस्ट क्रमांक 6 सोबत मे बी कम्पेअर केलं, आणि मला दिसलं की याच्यातून डायरेक्ट इनडायरेक्ट असे 6 ते 7 प्रश्न ऍज इट इज आलेले. म्हणजे एका पेपरमधून, आपल्या सराव पेपरमधून 6-7 प्रश्न तुम्हाला ऍज इट इज दिसत आहे. त्याचं कारण काय रे, की आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं डीपली अनालिसिस करून आम्ही प्रश्न बनवतो. ज्यावेळेस हे प्रश्न बनवले जातात त्यावेळेस त्याच्या मागचे 10-15 पेपर पूर्ण चाळून डीपली अनालिसिस करून आयोगाचा ट्रेंड काय आहे तो ट्रेंड शोधून त्या ठिकाणी ते पेपर आपण सेट करत असतो. असे एकूण आपण 7 पेपर टेस्ट जे पेपर आहे ते सेट करणार आहे. मग येणाऱ्या गट पूर्व परीक्षेला तुम्हाला कसा फायदा होणार, तर असा फायदा होणार, जे पीवायक्यू आहे, जे मागचे प्रश्न आहे त्याच्यात मॉडिफाय करून किंवा जे महत्वाचं आहे त्या डाटावरती फोकस करून अधिकाऱ्यांच्या प्रिडिक्शनद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी हे टेस्ट पेपर आपण प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, 60+ मार्क कसे मिळवणार. आता बघा, ही काय जादू नाहीये.
60+ मार्क मिळवण्याची जादू नाहीये. आणि ती 60+ मार्क मिळवण्याची जादू आमच्याकडे तर अजिबात, म्हणजे असं काही जादू तुम्हाला मी दिली आणि तुम्ही मार्क्स मिळवले असं नाहीये. 60+ मार्क जर तुम्हाला मिळवायचे असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की रिव्हिजन तुमचं चांगलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर 2 नंबरची गोष्ट तुमच्या कन्सेप्ट, ह्या रिव्हिजन थ्रू तुमच्या कन्सेप्ट चांगल्या पाहिजे. 3 नंबरची गोष्ट तुमचं पाठांतर चांगलं पाहिजे. मुलांनो काय पाहिजे? पाठांतर तुमचं चांगलं पाहिजे. आणि 4 नंबरची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माझ्या पूर्ण एमपीसीच्या जर्नीमध्ये वाटते ती म्हणजे तुमचा सराव. तुम्ही हे जे सराव पेपर सोडवणार आहे त्याचा सराव तुमचा चांगला पाहिजे. आणि हा जर सराव तुम्ही चांगला केला तर तुमचं पाठांतर तुम्हाला काम येणार, तर तुमच्या कन्सेप्ट तुम्हाला काम येणार, आणि तर तुमच्या रिव्हिजन तुम्हाला काम येणार. म्हणजे तुमचा सराव डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पाठांतर, कन्सेप्ट, रिव्हिजन. समजलं? म्हणजे तुमचा सराव हे तुमचं अंतिम युद्ध असणार आहे आणि हेच तुमचं पहिलं युद्ध असणार आहे. म्हणजे सरावामध्ये तुम्ही ज्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणार त्या प्रश्नांच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला समजणार की मी माझं पाठांतर व्यवस्थित केलं होतं का, कन्सेप्ट व्यवस्थित केल्या होत्या का, रिव्हिजन व्यवस्थित केली होती का. आपल्या पहिल्याच टेस्ट पेपरमध्ये तुम्हाला आयोगाचा जो पॅटर्न आहे तो दिसणार. का? कारण की मागच्या पेपरचं अनालिसिस करून आणि आम्ही स्वतः ते पेपर सेट केलेले, ठीक आहे. त्यामुळे काहीतरी उगाच सोपे प्रश्न काढणं किंवा खूप अवघड प्रश्न काढणं असं अजिबात आपण करणार नाहीये. जे आयोगाच्या चौकटीत बसता, जो आयोगाचा ट्रेंड आहे, आपण तेच प्रश्न बघणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो की 2025 रोजी काढलेली टेस्ट सिरीज कशा पद्धतीने आपले जे प्रश्न आहे ते ग्रुप सी 2025 ला आले होते. मी म्हणत नाही की ऍज इट इज प्रश्न आले, परंतु आपले जे स्पष्टीकरण व्हिडिओ होते, म्हणजे एखादा प्रश्न आला आणि त्या प्रश्नाला आपण ज्यावेळेस एक्सप्लेन करतो, पूर्ण स्पष्टीकरण करतो इन डिटेलमध्ये, त्या स्पष्टीकरणामधून ते प्रश्न आले. आणि असेच आपले भरपूर विद्यार्थी, आपल्या टेस्ट सिरीजचे विद्यार्थी त्या ठिकाणी पास झाले. त्यांनी आपल्याला भरपूर मेसेज केले आणि याचा आम्हाला पूर्णपणे म्हणजे भरपूर आनंद झाला. तर हे जे समाधान आहे, हे कामाचं समाधान तेव्हा तुम्हाला लाभतं की ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो. आणि मग ते काम आम्ही कसं केलं तर आयोगाचे पेपर समोर ठेवून केलं. ठीक आहे, चला. संयुक्त गटक पूर्व परीक्षा क्वालिफाय टेस्ट सिरीज याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. 2.0 म्हणायचं कारण काय? कारण की ह्या वर्षात आपण ही सेकंड टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय. एकदा गट ब साठी आपण लॉन्च केली होती आणि आता आपण गट क साठी लॉन्च करतोय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या तलाठी पदाच्या जागा आहे ना, या आत्ता यायला लागल्या. याच्या आधी ही जाहिरात लवकर येतच नव्हती. त्यानंतर एमयूआयच्या जागा या आत्ता यायला लागल्या. याच्या आधी लवकर जाहिरातच येत नव्हती. बाकी लिपिक वगैरे हे तर कंटिन्युअसली आपले जे जनरल संवर्ग हे आहेच, लिपिक आहे, तुमचं उद्योग निरीक्षक, एक्साईज वगैरे ह्या जागा येत असतात. परंतु ह्या 2 जागा ह्या नव्याने आता तयार झाल्या आणि ह्या लवकर येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जागा जास्त आहे. म्हणजे तुलना जर केली मागच्या जागांच्या तर तलाठीच्या जागा खरंच खूप चांगल्या पद्धतीने आल्या. एमपीएससीत आल्या एवढ्या मोठ्या जागा, एमईआयच्या पण जागा चांगल्या आहेत. बाकी लिपिक वगैरे सर्व म्हणजे तसं बघायला गेलं तर 5 ते 6 हजार प्लस तुमची जाहिरात झालेली आहे. आणि ह्या 5-6 हजारामधून एक पद काढणं तुमच्यासाठी काही अवघड नाहीये. ठीक आहे, त्यासाठी पूर्व परीक्षा तुम्हाला पास करणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षा सगळ्यांसाठी सारखी असणार आहे. एमयूआयची पण 30 असणार आहे, तलाट्यांची पण 30 असणार आहे, लिपिकची पण 30 असणार आहे, एक्साईज वाल्यांची 30 असणार आहे. पूर्व परीक्षा ही सेम असणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास सध्या फोकस मी तुम्हाला एकच सांगेल की राहिले 25 ऑक्टोबर म्हणजे राहिले फक्त 2 महिने. त्या 2 महिन्यात तुम्ही फक्त पूर्व परीक्षा फोकस करा. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मुख्य सोबत घेऊन चाल, तर अजिबात असं करू नका. कारण की ह्या परीक्षेला खूप मोठा क्राऊड आहे. खूप मोठा क्राऊड आहे ज्यांनी फॉर्म भरले, खूप मोठा क्राऊड आहे ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, ज्याच्यात हौसे, गौशे, नवशे, हुशार सगळेच आलेले. तर हे जे बाकीचे आहे हे प्रॉपर जर अभ्यास करत असणार तर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला पाहिजे. काही जुने विद्यार्थी आहे ते पण प्रॉपर सगळी ताकद लावून तलाठीसाठी ट्राय करणार, एमईआय साठी, मेकॅनिकल वाले वगैरे एमईआय साठी ट्राय करणार, लिपिक वाले तर आहेच, म्हणजे इथून मागे जे राहिलेले ते इथं ट्राय करणार. त्यामुळं तुम्हाला पूर्व परीक्षा पास करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या पूर्व परीक्षेमध्ये 60+ जर गुण आणायचे असेल तर तुम्हाला पेपर अनालिसिस फार महत्वाचं आहे. म्हणजे टेस्ट पेपर सोडवल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण व्हिडिओ, जे आपले स्पष्टीकरण व्हिडिओ आपण आपल्या ऍप वरती देऊ, ते फार महत्वाचे असणार आहे मित्रांनो. फक्त टेस्ट सोडवली आणि मार्क आले आणि विषय संपला, अजिबात नाही. अशी गोष्ट तुम्हाला करायची नाही. ठीक आहे, ही चुकी अजिबात करायची नाही. आमचे अनुभव आहे, त्या अनुभवातून तुम्हाला शिकायचंय. आणि बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. अजिबात कुठली टेस्ट पेपर तुम्ही ज्यावेळेस जॉईन करता त्यावेळेस अजिबात म्हणायचं नाही की यार मी एवढा टेस्ट पेपर जॉईन केला, मी असं केलं. अजिबात नाही. पहिल्यांदा ज्यावेळेस 4-5 वर्षापूर्वी टेस्ट पेपरच्या जर तुम्ही फीज बघितला फार असायच्या, म्हणजे 1000 रुपये, 1500 रुपये अशा फीज असायच्या. आता कमी फीज मध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटतंय या टेस्ट सिरीज. का? तर ऑनलाईन मुळे तुम्हाला फक्त जेरॉक्स काढायचे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण व्हिडिओ पण मिळत आहे, तुम्हाला सगळं मिळतंय.
त्यामुळं टेस्ट पेपर सोडवायला हायगई करायची नाही. त्यावेळेस जी एक टेस्ट पेपर यायची, आता त्याच पैशात तुम्हाला 5-6 टेस्ट पेपर मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. केव्हापासून सुरू होणार आहे आपली टेस्ट सिरीज? तर आपली टेस्ट सिरीज होणार आहे 29 ऑगस्ट पासून सुरू. कधी? 29 ऑगस्ट म्हणजे शनिवारी. ठीक आहे. शनिवारी आपला पेपर सुरू होईल. म्हणजे शुक्रवारी म्हणजे फ्रायडेलाच संध्याकाळी तुम्हाला पेपर दिला जाईल. तो तुम्हाला झेरॉक्स करून घ्यायचा आहे. आपण OMR शीट सुद्धा आपल्या कंबाईन व्हिजन जो चॅनल आहे आपला, जो आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, तुम्ही आता जॉईन नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्रामला हे नाव सर्च करा, कंबाईन व्हिजन. त्या ठिकाणी आपला चॅनल येईल आणि तो जॉईन करून घ्या. ठीक आहे. 12K च्या आसपास आपले त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला जॉईन झालेले आहे. खूप कमी वेळात आपल्याला चांगले विद्यार्थी जॉईन झाले. त्याचं कारण की आपला जो पॅटर्न आहे, शिकवण्याचा पॅटर्न असेल, पेपर काढण्याचा पॅटर्न असेल, हा आयोगाच्या पॅटर्न सोबत आपण पूर्णपणे मॅच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आयोगाच्या PYQ सोबतच धरून आपण त्या ठिकाणी काम करतो. नवीन असलं काही करण्याचा प्रयत्न करत नाही. किती टेस्ट असणार आहे रे? तर तुमच्याकडून टोटल 7 टेस्ट पेपर सोडून घेतले जाणार. किती? 7 टेस्ट. दर शनिवारी एक टेस्ट होणार तुमची. आणि तुम्हाला टेस्ट कधी सोडवायची आहे? तर 11 ते 12 ह्या वेळेत. का 11 ते 12? कारण आयोग ह्या वेळेत पेपर घेतं. गटक साठी अजून मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आपली गटक परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे याच्यानंतरचा जो अटेम्प्ट आहे तो ऑनलाईन होणार आहे. ओके. आपल्याला फक्त मुदतवाढ भेटलेली आहे. काय भेटलेली आहे? मुदतवाढ. तो निर्णय रद्द नाही झालेला. ठीक आहे. म्हणजे परीक्षा ऑनलाईन न घेण्याचा जो निर्णय तो रद्द झालेला नाही. होईल ना होईल ही गोष्ट दुसरी, परंतु हीच परीक्षा माझी शेवटची परीक्षा आहे असं समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इतका अभ्यास, इतकं प्रॉपर नियोजन, इतकं प्रॉपर सराव तुम्हाला करायचा आहे की ही परीक्षा माझी शेवटची आहे. याच्यानंतर ऑनलाईन झालं तर असं नको वाटायला की यार ऑफलाईन बरं होतं, मी ऑनलाईन मध्ये पास होईल की नाही. ठीक आहे. त्यामुळं सध्याची परीक्षा शेवटची धरून तुम्हाला आता अभ्यासाला जोरात तयारी सुरू करायची आहे. आणि शेवटचा जो टप्पा असणार आहे, शेवटच्या 2 महिन्यामध्ये मी सांगेल, आपले शेवटचे 2 महिने राहिले, तर याच्यासाठी सरावाचा टप्पा फार महत्वाचा आहे. रिव्हिजन होत राहतील. सराव ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवणार त्याच दिवशी तुम्हाला स्पष्टीकरणाचे व्हिडिओ मिळणार. त्याच्यामधून मग तुम्हाला सपोज आता एखादा टॉपिक आहे 1857 उठाव, एखादा प्रश्न आला तर स्पष्टीकरणामधून तुम्हाला ते 4ही पर्याय स्पष्ट करून दिले जातील. मग म्हणजे पूर्ण अनालिसिस करून सांगितले जातील, जेणेकरून या 4 पैकी एकाही पर्यायावरती प्रश्न आला तर तुमचा तो प्रश्न चुकायला नको. म्हणजे आपला पॅटर्नच असा आहे, प्रश्न टाकायचा, त्याच्यावरती सगळं अनालिसिस सांगायचं, जेणेकरून तुमची पॅरलल रिव्हिजन चालली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं होतं ना रे, एखादा विषय मागे पडल्यानंतर विसरल्यासारखं होतो, तर तसं विसरल्यासारखं होणार नाही. ठीक आहे. चलो, मग आता तुम्हाला समजलंय क्वालिफायर टेस्ट सिरीज जी 2.0 आपण लॉन्च केली आहे. गट क चा पॅटर्न समोर ठेवून आपण ती टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये जो सगळ्या प्रश्नांचा दर्जा असणार गट क सारखाच असणार. तुम्ही दुसऱ्या मोड मध्ये असणार तर तुम्ही ह्या मोड मध्ये शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज पूर्णपणे मदत करणार आहे. आता टेस्ट सिरीजची वैशिष्ट्य ऑलरेडी आपण ग्रुपवर पण दिलेली आहे, आपल्या कंबाईन व्हिजनच्या चॅनलवरती पोस्ट दिलेली, मी आता सांगून देतो. टोटल आपल्या 7 टेस्ट होणार आहे. त्यानंतर ऍप वरती त्याचे स्पष्टीकरण, म्हणजे ह्या टेस्ट ज्या आहे त्या ऍप वरतीच आहे, तुम्हाला तिथूनच जॉईन करायचं आहे. स्पष्टीकरण एकदम खोलात जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि अधिकारी मित्रांद्वारे, लक्षात ठेवा, जे अधिकारी आहे ज्यांनी ऑलरेडी पोस्ट घेतलेली आहे ते तेच प्रश्न काढणार आणि तेच म्हणजे आम्ही स्वतः सगळे प्रश्न काढणार आणि आम्ही स्वतःच तुम्हाला स्पष्टीकरण देणार. आयोगाच्या PYQ ला समोर ठेवून, काय तर आयोगाच्या PYQ ला, जे आयोगाचे PYQ आहे त्याला समोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी शिकवणार आहे. ठीक आहे. आणि अधिकाऱ्यांचे जे प्रेडिक्शन आहे हे आपल्या टेस्टचं स्वरूप आहे. म्हणजे आयोगाचे PYQ, अधिकाऱ्यांचे प्रेडिक्शन हे आपल्या टेस्टचं स्वरूप असणार आहे. पेपर दोन्ही भाषेत, म्हणजे कसं, जसं आयोगाचा पेपर असतो ना मराठी आणि इंग्लिश ड्युअल लँग्वेज मध्ये, तर दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. तुम्हाला पेपर सोडवताना आपण आयोगाचा पेपर सोडवतोय असा 100% फील येणार. का? कारण की आपण जी पेपरची रचना केली आहे ना तो सेम आयोगाचाच फॉन्ट वापरलेला आहे. सेम आयोग जो फॉन्ट वापरतो तो मॅच करण्याचा प्रयत्न केलाय. आयोगाच्या पेपरची जशी रचना असते आपण तसाच ठेवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुम्हाला इथं पेपर सॉल्व्ह करताना आणि तिथं पेपर सॉल्व्ह करताना नवीन काही वाटणार नाही. ठीक आहे. त्यानंतर टेस्टचे बरेचसे प्रश्न तुम्हाला ज्या आयोगाच्या पेपरमध्ये त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी संबंध दिसणार. तुम्ही आल्यानंतर 100% म्हणणार सर पेपरचा टेस्ट सिरीजचा 100% आम्हाला फायदा झालेला आहे. ओके. त्यानंतर ज्यांचा निकाल टाइम मॅनेजमेंटमुळे जातोय, ज्यांचा निकाल टाइम मॅनेजमेंटमुळे जातो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा पेपर हँडलिंग ज्यांची कमी आहे, ठीक आहे, पेपर हँडलिंग ज्यांची जी पेपर सॉल्व्हिंग जी टेक्निक आहे ती थोडीशी कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे फार गरजेचं आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे हे जे स्पष्टीकरण बघणं आहे ते त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणणार
की बाबा टाइम मॅनेजमेंट आणि पेपर हँडलिंग मध्ये कशी मदत करणार सर आम्हाला हे. तर जो आपला पेपरचा लेआउट आहे, तर पहिली गोष्ट तुम्ही त्याला फॅमिलियर होणार की बाबा हे आयोगासारखंच आहे, याची टायपिंग वगैरे, याचा फॉन्ट वगैरे सेम आयोगासारखा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपले अधिकारी मित्र ज्यावेळेस स्पष्टीकरण देणार त्यावेळेस ते सांगणार की त्या प्रश्नाला इलिमिनेशन मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण पाठांतराची गरज नाही, इलिमिनेशन वर सुद्धा तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकतात. म्हणजे तुमचा वेळ वाचणार, म्हणजे टाइम मॅनेजमेंट होणार, आणि तुमची पेपर हँडलिंगची जी प्रोसेस आहे ती सुद्धा, तुमची जी पद्धत आहे ती सुद्धा त्या ठिकाणी बदलणार आहे. ओके, आता टेस्टच्या प्रश्नांचे स्वरूप कसं असणार आहे. आता जे जुने मेंबर आहेत आपले, म्हणजे ज्यांनी आधी टेस्ट सिरीज लावल्या त्यांना माहिती आहे, त्यांनी आतापर्यंत ऍपवर एकही टेस्ट अपलोड केलेली नाहीये. ती 28 तारखेला अपलोड होणार, 28 ऑगस्टला त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी टेस्टचं प्रश्नांचं स्वरूप कसं असणार, मी तुम्हाला पुढे जे सांगणार आहे आता, की आपल्या काही प्रश्न कशा पद्धतीने आले, एक टेस्ट मी अनालिसिस केली आणि आयोगात त्याचे कसे प्रश्न आले हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि स्पष्टीकरण कसं देणार, बघा स्पष्टीकरण कसं देणार. एखादा प्रश्न आला की 1857च्या उठाव, 1857 आपण एक्झाम्पल म्हणून 1857 वरती बोलू. 1857च्या उठावातले नेते आणि त्याचे ठिकाण याच्यावरती प्रश्न आला आणि तिथं 4 ऑप्शन भेटले आपल्याला, 1, 2, 3, 4. या 4 पैकी एकच बरोबर आहे. ठीक आहे, तरी पण हे 3 का बरोबर नाही आणि याचं बरोबर उत्तर का, अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण देणार. म्हणजे आपले अधिकारी मित्र तुम्हाला याचं सुद्धा स्पष्टीकरण देणार. त्यांच्याजवळ काही अजून माहिती असेल तर ती सुद्धा तुम्हाला ते देणार. ओके, हे स्पष्टीकरण तुम्हाला ऍप वरती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार. ठीक आहे, तर टेस्टचे प्रश्नांचे स्वरूप कसे असणार बघा. गट क परीक्षा आणि आपल्या आयोगात आपण जी मागच्या वेळेस टेस्ट सिरीज घेतली होती, 2025 ला आपण टेस्ट सिरीज घेतली. गट क चा पेपर 2026 ला झाला, जो की 11 जानेवारी 2026 ला झाला. आता आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आणि गट क च्या मध्ये बघा, आपण प्रेडिक्शन करतो, म्हणजे अधिकाऱ्यांचं प्रेडिक्शन असतं की हा टॉपिक आम्हाला महत्वाचा वाटतो, इथं प्रश्न येऊ शकतो. आणि आयोग सुद्धा अशाच पद्धतीने जे हॉट टॉपिक आहे, जे टॉपिक महत्वाचे आहे तिथं प्रश्न टाकतो. आता बघा, हा पॉलिटीचा प्रश्न आहे. इथं प्रश्न काय आला होता की HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते, SN मुखर्जी संविधान सभेचे सचिव होते आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. हा असा प्रश्न आला होता संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 ला. हे अनालिसिस व्यवस्थित बघा, तुम्हाला समजेल की कंबाईन विजनची टेस्ट सिरीज का महत्वाची आहे. आपण त्याच्यावरती काम करतो, प्रत्येक प्रश्नावरती काम करतो आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. आता कंबाईन विजनची टेस्ट झाली होती नोव्हेंबर मध्ये, हा पेपर झाला होता. तर याच्यात आपण प्रश्न टाकला होता की संविधान सभेचे सेक्रेटरी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती. सेक्रेटरी म्हणजे काय रे, तर सचिव. सेक्रेटरी म्हणजे काय, तर सचिव. सगळ्यांनाच माहिती सेक्रेटरी म्हणजे सचिव. सेक्रेटरी इंग्लिश मधून शब्द आहे, सचिव मराठीतून शब्द आहे. तर मित्रांनो, आपला प्रश्न असा होता की संविधान सभेचे सचिव कोण होते. वरती बघा प्रश्न काय होता की अयोग्य कथन ओळखा आणि पहिलंच वाक्य वाचा की जे अय्यंगार आहे ते संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. इथं आपलं उत्तर काय होतं माहिती का, आपल्या पेपरमध्ये सेक्रेटरी कोण होते, अय्यंगार होते, आपलं उत्तर होतं. आणि आपण त्याच पेपरमध्ये सगळं हे 4ही ऑप्शन समजून सांगितले होते की संविधान सभेमध्ये यांची कोण म्हणून, काय म्हणून काम करत होतं. त्याच्यानंतर मुख्य आरेखक कोण होते, म्हणजे ड्राफ्टमन ज्याला आपण म्हणतो, ते तर बाबासाहेब आंबेडकर होते ना. त्याच्यामुळे या ठिकाणी हे अयोग्य कथन आहे. त्यानंतर आता सचिव जर अय्यंगार आहे तर मुखर्जी असणार का, तर अजिबात नाही, हे पण अयोग्य आहे. आणि हे 3 नंबरचं बरोबर होतं, म्हणजे अ आणि ब त्या ठिकाणी तुमचं उत्तर होतं. हे टेस्ट सिरीज मध्ये ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं. मग मी तुम्हाला तेच सांगतोय, प्रश्नांचं स्वरूप हे तो टॉपिक किती महत्वाचा आहे याच्यावरती डिपेंड होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यावरती प्रश्न येणार हे आपल्या अधिकाऱ्यांना वाटलं, याचं त्यांनी प्रेडिक्शन केलं, तो प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये टाकला. स्पष्टीकरणाच्या वेळेस तुमच्याकडून त्याची तयारी करून घेतली आणि ज्या विद्यार्थ्यांनी ते चांगलं केलं, पेपरला गेलं त्याला अजिबात वेगळं वाटलं नाही, नवीन वाटलं नाही, त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न बरोबर सोडवला. पुढे बघा, नवीन पॅटर्न नुसार आता नवीन पॅटर्न समजलेला या विद्यार्थ्यांना हे तुमच्यासाठी प्रश्न काढता, म्हणजे हे अधिकारी हे ज्यावेळेस तुमच्यासाठी प्रश्न तयार करता, याच्या मागे यांचं स्वतःचं लॉजिक असतं की आयोग पुढे काय विचारू शकतो. ठीक आहे, आता इथं बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. इथं गट क पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता आणि इथं काय झालं रे, त्यांनी काय दिलं बघा, गदर, तलवार ही वृत्तपत्र आहे, फ्री हिंदुस्तान, वंदे मातरम हे काय वृत्तपत्र. मग कोणकोणते, गदर आहे, तलवार आहे, फ्री हिंदुस्तान आणि वंदे मातरम. अयोग्य जोडी ओळखायची होती. सेम गट क 2025 चा हा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखायची होती. इथं जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर गदर,
तलवार, फ्री हिंदुस्थान आणि वंदे मातरम. इथं बघा, वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नव्हता. मग इथं तिथं कोणकोणत्या वृत्तपत्राशी संबंध नव्हता? मग पंजाबी, यंग इंडिया, वंदे मातरम आणि इथं पॉलिटी फ्युचर ऑफ इंडिया. म्हणजे इथं बघा वंदे मातरम दिलंय, बरोबर, आणि इथं काय दिलंय? वंदे मातरम. म्हणजे तुम्हाला इथं ज्यावेळेस समजून सांगितला, कंबाईन विजन टेस्ट सिरीज मध्ये ज्यावेळेस हा टॉपिक पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगितला, त्यावेळेस तुम्ही गदर पण एक्सप्लेन केला, त्यामध्ये तलवार पण एक्सप्लेन केला होता, फ्री हिंदुस्थान पण एक्सप्लेन केला आणि वंदे मातरम सुद्धा एक्सप्लेन केला. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करून सांगितला. हा डायरेक्ट नाही, परंतु इनडायरेक्ट पद्धतीचा हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न बाहेरच्या टॉपिकवर टाकले जात नाही. मग प्रश्न कसे टाकले जातात? तर प्रश्न त्याच रिलेटेड तिथल्याच कुठल्या तरी टॉपिक वरती टाकले जातात. ओके, पुढे बघा, आपला जो सराव पेपर आहे, म्हणजे ही जी क्वालिफायर जो सराव पेपर चालू होईल आता 2.0, त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने आपण प्रश्न टाकणार आहे. बघा, म्हणजे तुम्हाला भटकून नाही देणार. शेवटी शेवटी काय महत्वाचं आहे, 2 महिन्यात काय फोकस केलं पाहिजे हा सगळा डेटा देणार आहे. कंबाईन विजनची जी 2025 चे सराव पेपर आणि संयुक्त गटक पूर्व 2025 ला आलेला हा प्रश्न सगळं देतोय. म्हणजे बघा, हा पेपर आणि हे नंतर बनवलेलं नाही, हे 6व्या पेपर मधले प्रश्न मी आताही सांगतो, कोणी चेक करू शकतं, आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज मधले 6व्या पेपरचे प्रश्न. ठीक आहे, 1900, कारण की मला वेळ नाही भेटला पूर्ण पेपर चालण्यासाठी, मला थोडासा जो वेळ मिळाला त्याच्यामध्ये मी केलं हे. तर बघा, 1991 मध्ये स्थापन झालेली यम नरसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? हा जानेवारी 2026 चा पेपर आणि हा नोव्हेंबर मध्ये पेपर होता आपला टेस्ट सिरीजचा. 3 नोव्हेंबरला मे बी हा पेपर झाला होता. तर इथं बघा, नरसिंह समितीच्या शिफारसीनुसार 1991 ची समिती, यांनी विचारलं की ती समिती कशाच्या संबंधित होती, आणि इथं विचारलं की शिफारसीच्या संबंधित. म्हणजे तुम्हाला नरसिंह समिती महत्वाची आहे हे टेस्ट पेपरच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश होता. आणि खाली जर तुम्ही बघितलं की बँकिंग क्षेत्र, बँकिंग, कर्ज पुरवठा, म्हणजे चारही शिफारसी ह्या वित्तीय क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो. म्हणजे ज्या पोरांनी हा कंबाईन विजनचा पेपर सॉल्व्ह केला, ज्यांनी गणेश सरांनी दिलेलं, या ठिकाणी माफ करा, योगेश खाडे सरांनी दिलेलं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघितलं, तर खाडे सरांनी इथं सांगितलं होतं की या समितीचा जो उद्देश होता, ही समितीचा जो म्हणजे ज्या टायटल होता तो वित्तीय विषयक सुधारणा समिती होता. समजलं? फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स. म्हणजे अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन किती महत्वाचं हे मला तुम्हाला सांगायचं, आणि जास्त लांबवत नाही आपण एक्सप्लेनेशन. 30 मिनिटात 25 मिनिटात तुमचं पूर्ण प्रश्नांचं एक्सप्लेनेशन होऊन जातं एका सब्जेक्टचं. ओके, त्यानंतर आणि 20-25 मिनिटं आपण युट्यूब बघत बसतो, इंस्टाग्रामवरती रील बघत बसतो, त्यापेक्षा हे बघत बसलं तर किती मार्क पडतात रे विद्यार्थ्यांना? 2-2 मार्कने तुमचा निकाल जातो. अरे 2-2 मार्कने निकाल जातो, त्यापेक्षा बघत बसणार हे. कशाला रील बघतो, कशाला युट्यूब बघतो? देशात काय चालू आहे यापेक्षा तुझ्या घरात काय चालू आहे, तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते फार महत्वाचं आहे सध्या. ठीक आहे, जर तू सध्या काहीतरी पद घेतलं तरच तू देशासाठी काहीतरी कंट्रीब्युशन करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे सध्या ह्या गोष्टींवरती फोकस कर. इथला ट्रेंड शोध, आपला काय ट्रेंड चालू आहे, बाहेर काय ट्रेंड चालू आहे ते शोधू नको. ओके, संयुक्त राष्ट्र संघाच्या बघा, हा गट कल प्रश्न आला होता की त्यांनी विचारलं होतं की जे आपले जागतिक कार्यसूची आराखडा 2015 शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट आहेत, आणि आपण आपल्या त्याच आधी आपल्या सराव पेपरमध्ये प्रश्न टाकला होता, 6व्या पेपरचा हा प्रश्न असेल मे बी आपला, की शाश्वत विकास ध्येय ही किती आहे, किती लक्ष आहेत आणि किती विभागामध्ये विभागलेली. हा प्रश्न आपण या ठिकाणी टाकला. इथं प्रत्येक ठिकाणी काय उत्तर आहे? 17 17 17 17. म्हणजे ज्या पोरांनी इथं अनालिसिस बघितलं त्या पोराचा, कोण म्हणतं इकॉनॉमिक्स अवघड आहे, कोण म्हणतं भूगोल अवघड आहे. अरे हे प्रश्न ऍज इट इज आले रे एका पेपरमध्ये. म्हणजे मला तर 8-9 प्रश्न मी एकाच पेपरमधून, सराव पेपरमधून डायरेक्ट इनडायरेक्ट त्या ठिकाणी शोधले. म्हणजे स्पष्टीकरण का महत्वाचं आहे याचं उत्तर तुम्हाला आता भेटत असेल की स्पष्टीकरणातून कितीतरी प्रश्नांची उत्तर येत आहे, बरोबर. तर या स्पष्टीकरणातून ज्यांनी बघितलं, ज्यांनी हा टेस्ट पेपरचा प्रश्न सोडवला, त्यांना 100% इथं 17ला उत्तर केलं आणि त्याचं उत्तर बरोबर आलं. गोष्ट लक्षात आली तुमच्या की कंबाईन विजनची ही जी पेपर आहे हा पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी आमचं प्रिडिक्शन, कोणते कोणते हॉट टॉपिक, कोणकोणते मेन टॉपिक, सिलेबस काय आहे, या सगळ्यांचं अनालिसिस करून आपण पेपर सेट करतो. ओके, म्हणजे 7 पेपर असे आवाजवी तुम्ही किती पण पेपर सोडवणार, किती पण प्रश्न वाचणार, परंतु एक्झॅक्टली त्याच टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारणारे, हे तुमचं पूर्ण लक्ष त्या टॉपिक वरती खेचण्याचं काम आमचं आहे.
त्यामुळे ही जी टेस्ट सिरीज आहे ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. गट क मध्ये जर तुम्हाला पूर्वपरीक्षा पास करायची असेल आणि ज्याचा खरंच निकाल 1-2 मार्कने राहत असेल, त्या पोरांनी 100% याचा फायदा करून घ्या. ओके, पुढे बघा. मॅथ रिझनिंग. कोण म्हणतं मॅथ रिझनिंगचा पॅटर्न कॉपी होत नाही? कोण म्हणतं मॅथ रिझनिंगचा पॅटर्न कॉपी होत नाही, बदलतो पॅटर्न? अरे संयुक्त गट क पूर्व 25चाच पेपर घेतलाय मी, 24चा पेपर उघडला पण नाही. मी 25च्या पेपरवरच बोलतोय. मी एकाच पेपरवरती, आपल्या एका टेस्ट सिरीज वरती इतका बोलतोय. लक्षात घ्या. याच्यानंतरची जी टेस्ट सिरीज आहे मी ती ओपन पण केलेली नाहीये. मी ह्या टेस्ट सिरीज वरतूनच तुम्हाला सांगतोय की आपला पॅटर्न कसा असतो आणि आयोगाच्या पॅटर्न नुसार प्रश्न कसे येतात. बघा, हा नोव्हेंबर 2025चा पेपर आहे. नोव्हेंबर 2025 ही कंबाईनची टेस्ट सिरीज आम्ही घेतलेली, ठीक आहे. आणि वरचा पेपर आहे तो जानेवारी 2026चा आहे. पोरांना सांगितलं होतं की गणिताच्या फक्त व्हॅल्यू चेंज होतील, परंतु जे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये 20 प्रश्न असणार आहे त्याच प्रश्नांचा सराव करत चला, म्हणजे त्याच रिलेटेड प्रश्न सोडवत चला. आणि खरं सांगतो, आपल्याकडे एक विद्यार्थिनी होती, त्या विद्यार्थिनीला 2-3 मार्क यायचे मॅथमध्ये, परंतु तिने हा पॅटर्न धरला आणि याचीच एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली, तर त्या विद्यार्थिनीला 20 पैकी 16-17 तिचा स्कोर झाला. प्रॅक्टिस आणि ह्या गोष्टींवरती ठेवलेला विश्वास. ओके, लेस इज मोर, म्हणजे तुम्ही किती कमी करणार परंतु चांगल्या पद्धतीने करा. जितकं कमी तितकं चांगलं. बघा, इथं आपण प्रश्न टाकला होता की मुंबईला सांकेतिक कोड असा आहे तर दिल्लीला काय. सेम तेच आलं इथं. थँक्सला जर असं आहे तर स्टुपिडला काय. सेम पॅटर्न बघा कसा फॉलो होतोय. 1-1, 2-2 मार्कने तुमचा रिझल्ट जातो ना रे. हे एकदम सोपं आहे ना. इथं जर तुम्ही जिंकले तर विषय संपला. त्यानंतर आपण टेस्ट मध्ये असेच प्रश्न घेतो की जे आयोग विचारतं. मग इथं संख्या मालिकेवरती प्रश्न विचारलाय, आपण पण तसेच प्रश्न टाकले, आयोगाने पण तसेच. म्हणजे तुम्हाला फक्त सोडवता येऊ नये म्हणून टेस्ट अवघड करण्यात काही मजा नाही. मला भरपूर विद्यार्थी म्हणले, सर कधी कधी पेपर आम्हाला सोपा वाटतो. सोपा नाही, पेपर आयोगाच्या पॅटर्न मध्ये. ओके, तुझी इथं तर प्रॅक्टिस झाली तर तू तिथं जाऊन उडी मारू शकतो. कळलं? आता बघा, आता हा एक प्रश्न, हा मला टेस्ट 1 मध्ये भेटला. मे बी टेस्ट 1 बघत होतो त्यावेळेस भेटला होता की ही कंबाईन विजनची टेस्ट आहे 2025 ची, आणि हा गट क पूर्व 2025 चा पेपर. सगळे गट क पूर्व 2025 चाच मी रेफरन्स देतोय. इथं प्रश्न काय विचारला व्यवस्थित बघा. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? म्हणजे आपल्या ज्या अधिकृत भाषा आहे त्याची यादी कोणत्या परिशिष्टात आहे? तर याचं उत्तर होतं 8व्या परिशिष्टामध्ये. ठीक आहे. आणि आपला प्रश्न बघा काय होता की भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? म्हणजे या भाषा 8व्या परिशिष्टामध्ये आहे, हे आपल्या प्रश्नात आयोगाचं उत्तर होतं. बघा, म्हणजे तुम्हाला काय द्यायचंय हे आपल्या अधिकारी वर्गाला, आपल्या कंबाईन विजन टीमला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणजे एखाद्या फक्त जास्त मटेरियल देणं म्हणजेच ते एकदम अचूक आहे याचा असा अर्थ असतो का? नाही. मटेरियल टू द पॉइंट देणं, कमी मटेरियल देणं परंतु टू द पॉइंट देणं, तुमचा 1-1 मार्क वाढवणं, हीच आपली त्या ठिकाणी काय आपलं कायम ध्येय राहिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ही टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करायची आहे. तिचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि आजच लॉन्च केलेली ही टेस्ट सिरीज आपल्या 2 दिवसासाठी आपण त्याच्यावरती 30% म्हणजे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 30% ऑफर ठेवलेली आहे. त्यात पण बरेचसे आता जागा गेलेले आहे. बाकीच्या राहिल्या असेल तर ते जॉईन करून घ्या. आपण फीज पण त्यासाठी कमी ठेवलेली आहे. जो खर्च आपल्याला येतो तितका फक्त आपण फीज ठेवलेली आहे. त्यात पण या फीज मध्ये पण 30% डिस्काउंट चालू केलेला आहे, जेणेकरून परत पैशा अभावी कोणाला टेस्ट घेता नाही आली असं होता कामा नाही. तरी तुम्हाला अडचण असेल तर मला माझ्या आयडी वरती CV हेल्प डेस्क वरती तुम्ही मेसेज करू शकता. परंतु तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे. आम्हाला तळतळ वाटते रे कधी कधी की तुम्ही काही पण सोडवत बसता, काही पण वाचत बसता, त्यापेक्षा टू द पॉइंट करा ना. ऍटलीस्ट नरसिंह समिती तुला समजली तर तू वाचशील तिथं कमीत कमी की टेस्ट सिरीज मध्ये आलेला आहे बाबा हा टॉपिक, मला वाचायला पाहिजे. तर हाच त्यामागे एक उद्देश असतो. ओके, तर जॉईन कशी करणार ही टेस्ट सिरीज? तर लक्षात घ्या, आपलं ऍप आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड फोन असेल तर हा जो QR कोड दिलाय मी झूम करतो, तुम्ही मित्राच्या मोबाईलमध्ये वगैरे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा तुम्ही डायरेक्ट अँड्रॉइड ऍप डाउनलोड करू शकता. आपलं तुमच्या गुगल ऍप्लिकेशन वरतून काय करायचं, डाउनलोड करू शकता गुगल प्ले वरतून. गुगल प्ले वरतून आपलं ऍप्लिकेशन आहे. कंबाईन विजनचं स्पेलिंग बघून घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्पेलिंग चुकतं. या स्पेलिंग वरती हे जे ऍप आहे हे स्पेलिंग व्यवस्थित टाका फक्त, नाहीतर दुसरं ऍप डाउनलोड होत असतं. मग बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम होतो, दुसरं ऍप डाउनलोड करून बसता. कंबाईन विजनचं ऍप आहे आणि आपला लोगो बघून घ्या, कंबाईन विजन. तर ह्याच लोगो आहे आपल्या ऍपला. हे ऍप तुम्ही डाउनलोड करा.
नाहीतर हा QR कोड स्कॅन करा, डायरेक्ट तुम्ही गुगल प्ले वरतून ऍप डाउनलोड करू शकता. ज्यांच्याजवळ आयफोन आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांनी ही प्रोसेस स्क्रीनशॉट करून ठेवा, ही प्रोसेस फॉलो करा. ठीक आहे. किंवा आपल्या कंबाईन विजन जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा, त्याच्यावरती प्रोसेस दिलेली आहे. परंतु ही प्रोसेस जी आहे ती तुम्ही ऍज इट इज तुम्ही फॉलो करू शकता. किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये ही प्रोसेस टाकून देतो, iOS ची लिंक टाकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल महत्व सांगायचं होतं. बघा, सराव हा अंतिम असतो, म्हणजे शेवटची जी आपण त्याला म्हणतो शेवटची लढाई जी असते ती सरावाची असते. त्यामुळे ही लढाई चुकता कामा नये. व्यवस्थित सराव जर केला तर आणि तरच तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा मैदानात तुम्ही जाणार त्या ठिकाणी तुम्ही जिंकू शकता. नाहीतर तुम्ही किती पण तयारीत जा, तुमचे हातपाय तिथं कापायला लागणार. ओके. जे तुम्ही ज्यावेळेस हॉलमध्ये जाता, परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला धगधग वाढणं, भीती वाटणं हे एकाच गोष्टीमुळे होतं की आपला सराव कमी पडतो. हा सराव कमी पडता कामा नये. मित्रांनो, कंबाईन व्हिजन तुमच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुम्हाला काही पण अडचण येऊ द्या, आमचं टार्गेटच आहे की आपल्या कंबाईन व्हिजनच्या मदतीने किंवा फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्या ठिकाणी किमान आपले 100 अधिकारी उभे करायचे आणि लवकरच तो आकडा नक्कीच आपण पूर्ण करू. कारण आपले कष्ट प्रामाणिक आहे, आपल्या विद्यार्थ्यांचे कष्ट प्रामाणिक आहे. नक्की या गोष्टीचा फायदा घ्या. मी तुमच्या सोबत आहे, आपली पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. कोणत्याही एखाद्या गरीबाच्या पोराचं, सामान्य मध्यमवर्गीय सामान्य माणसाच्या पोराचं भलं झालं, एखाद्या संघर्ष करणाऱ्या तरुणाचं भलं झालं, तर याच्या इतका आनंद कुठलाही नाही. आणि माणसाने जगात येऊन करायचं काय, की एखाद्याची जर रोजीरोटीची सोय होतीये तर याच्यापेक्षा मोठं पुण्य सुद्धा नाही. तुम्ही उद्या अधिकारी होणार. तुम्ही अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना गाईड करा, चांगला मार्ग दाखवा. चुकीचा मार्ग दाखवणारे 1000 लोक असतात, चांगला मार्ग दाखवणारे खूप कमी असतात. हा, लोक नक्कीच तुम्हाला हसतील, तुम्हाला शिव्या पण देतील, परंतु तुम्ही तुमचा चांगला मार्ग सोडायचा नाही. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा. आपण इथं थांबूया आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आज वेळ भेटला, मला सुट्टी होती त्यामुळे थोडंसं तुमच्यासोबत मी हितगुज करू शकलो. परंतु इथून पुढे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. धन्यवाद.